महिन्यात अष्टमी असते आणि कृष्ण पक्षामधल्या अष्टमीला कालाष्टमी असं म्हणतात. तर कालाष्टमी ह्यावेळेला भैरव देवाची पूजा केली जाते. भैरवदेव हे महादेवांचं उग्र रूप मानलं जातं. असं म्हटलं जातं की जर तुमच्या पत्रिकेमध्ये राहू, शनी आणि केतू या ग्रहांचे दुष्परिणाम तुम्हाला पाहायला मिळत असतील तर नक्कीच महिन्यातल्या कालाष्टमीला तुम्ही भैरव अष्टकाचा पाठ केला तर नक्की आयुष्यामध्ये चांगले परिणाम पाहायला मिळतात. आत्ता जसं मी तुम्हाला काही दिवसापूर्वी सांगितलं की शनी हे राशी परिवर्तन केलेत आणि काही दिवसानंतर राहूसुद्धा येणार आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की काही दिवसातच सगळ्यांनाच काही ना काहीतरी परिणाम तुम्हाला पाहायला मिळतात. कारण राहू आणि शनी एकत्र बसल्यानंतर जो दोष निर्माण होतो तो अतिशय भयानक दोष मानला जातो. जगामध्ये किंवा बाकी ठिकाणीसुद्धा तुम्हाला खूप सारे प्रॉब्लेम पाहायला मिळतील. पण पर्सनली आपल्या सगळ्यांनाच काही ना काहीतरी प्रॉब्लेममधून जावं लागणार आहे. मग अशा वेळेला आपण आपल्या ग्रहांचे परिणाम कमी करण्यासाठी काय करायला हवं? तर सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे कालभैरवाष्टकम हे तुम्ही कालाष्टमीच्या दिवशी महिन्यातून एकदा जरी केलं तरी तुम्हाला फार चांगला परिणाम पाहायला मिळेल. अशा वेळेला जर तुम्ही भैरव मंदिरं जर जवळपास असेल तर तिथे जाऊन तेलाचा दिवा लावाल. काही जमत असेल तर तुपाचाही दिवा लावू शकता. त्याचबरोबर जवळपास जर तिथे डॉग्स असतात त्यांना जर तुम्ही खायला घातलं तरी तुम्हाला खूप चांगले परिणाम पाहायला